खरवस किंवा चिकाच्या वड्या म्हणले की सगळ्यांनाच गावाकडची आठवण येते आणि सगळ्यांच्याच तोंडाला असं पाणी सुटलेलं असतं पहा. आणि हे सुख शहरामध्ये कुठं भेटतो? हे सगळं सुख आहे ना तर ते गावाकडेच भेटतं. तर आज आमच्या म्हशीने ते छानसं पिल्लू दिलेलं आहे आणि आईने छान सकाळी सकाळी जो काही पहिला चिक असतो ना म्हशीचा तर तो काढून घेतलेला. चला म्हणलं आज चुलीवरती मस्तपैकी ज्या काही वड्या आहेत ना तर त्या करूया. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि ते मी जवळजवळ 1 लिटर आहे ना तर तो पहिला चिक घेतलेला आहे जो की अजिबात त्याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स करायचं नाही आहे. फक्त आपल्याला थोडंसं 1 पेला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आणि अर्धा किलो साखर घालायची आहे. मी 1 लिटर आहे ना तर तो चिक घेतलेला आहे आणि अर्धा किलो आहे तर ती साखर घेतलेली आणि 1 पेला दूध घेतलेलं आहे. जे काही साधं दूध आपलं जे गरम करून थंड केलेलं असतं ना तर ते घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आपल्याला इथं. तर सकाळी चुलीवरती मस्तपैकी स्वयंपाक वगैरे झालेला आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं पाणी गरम करायला ठेवावं चुलीवरती. आणि जी परात असते ना भाकरी करायची तर त्याच्यामध्ये जर केलं तर आपल्याला पूर्ण छान पसरट आणि काजू कतलीसारख्या अशा वड्या पाडता येतील. याच्या उद्देशाने मी जी काही परात आहे ना मोठी तर ती त्याच्यावरती ठेवली आणि जो काही चिक आपण साखर विरघळून घेतलेला होता ना तर तो पूर्ण गाळून घेतलेला आहे. कारण साखरेमध्ये सुद्धा थोडासा कचरा असतो किंवा दूध काढताना वगैरे एखादा केस असतो ना तर त्यासाठी सगळे आपल्याला गाळून घ्यायचे. मी ते सगळं गाळून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. जी काही परात होती ना तर त्याच्यामध्ये थोडंसं घालून घेतलेलं इथं. तर स्वयंपाक वगैरे झालं ना तर तेव्हा जास्त वारं सुटलेलं नव्हतं आणि जसं काही चिकाच्या वड्या वगैरे करायला घेतलं, पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर थोडंसं वारं सुटलं आणि मला वाटलं की होऊन जाईल पटकन. आणि त्याच्यामुळे मी असं परातीमध्येच करायचं ठरवलेलं, पण झालं उलटंच आणि शिजायला खूप वेळ लागला. आणि जे काही परत बाकीचं होतं ना थोडंसं राहिलेलं शिल्लक, कारण 1 लिटर होतं, अर्धा लिटर ह्याच्यामध्ये मी घातलं असेल. आणि मग काय करायचं म्हटलं आता हे शिजायला तर खूप वेळ लागणार कारण वारं फार सुटलेलं. कारण हे सगळं मिश्रण आहे ना तर ते 2 बॅचमध्ये आरामशीर झालं असतं. कारण एक झाल्यानंतर एका परातीमधल्या सगळ्या वड्या झाल्यानंतर मी त्या कट करून घ्यायच्या आणि जे काही शिल्लक राहिलेलं चिक आहे ना तर त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. चुलीवरती पटकन असं होईल असं वाटलं पण झालं उलटंच, वारं जास्त सुटलं त्यामुळे मी तसंच ठेवून दिलं चुलीवरचं ते. आणि बाकीचे ते हे 2 कुकरच्या डब्यामध्ये मी थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी वरून वेलची पूड वगैरे घालायची. एकदम छान आणि टेस्टी होतात. एकदम सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये तुम्ही सेम गूळ वगैरे सुद्धा घालून ही या पद्धतीने ना तर या वड्या बनवू शकता. तर मग म्हटलं आता हे कुकरमध्ये पटकन होऊन जाईल, चुलीवरचं आहे ते आता राहू दे. मग त्याला तसंच बाहेर बसले थोडा वेळ जाळ वगैरे घालत आणि त्याच्यानंतर मग हा कुकर आहे ना तो लावून दिला आणि शिट्टी काढायची फक्त या कुकरची. आणि शिट्टी घातलं ना पाणीवरती येतं ते चिकामध्ये मिक्स होऊ शकतं, त्यामुळे शिट्टी काढून ठेवायची, फक्त वाफ द्यायची. एक 10 ते 15 मिनटं वाफ दिली ना तर होऊन जातं. आणि तर हे चुलीवरचं बघा वारा तर तुम्हाला दिसतच असेल जाळ आहे ना तर तो सगळीकडे असं पसरत होता, त्यामुळे एकसारखं त्याला जाळ असं लागत नव्हता. त्यामुळे हे थोडंसं शिजायला थोडासा वेळ लागलेला आहे, नाहीतरी जाळ नसताना तर एकदम पटकन झालं असतं. एक 10 मिनटामध्ये सुद्धा या वड्या झाल्या असत्या. पण वारं खूप सुटल्यामुळे आणि त्याला मी आतमध्ये पण ते तसंच नेऊन गॅसवरती ठेवू शकले नसते कारण आता पूर्ण पातेलं वगैरे काळं झालेलं. मग म्हटलं जाऊ दे असू दे असंच करत बसूया आपण. मग थोडा वेळ थोडंसं परात इकडं तिकडं फिरवत त्यासुद्धा वड्या करून घेतलेल्या आहेत. आणि तोपर्यंत आतमधल्या झाल्यासुद्धा बघा वड्या इथं एक 10 ते 15 मिनटामध्येच झालेल्या आणि मी काढून थंड करायला ठेवलं होतं. जो काही कुकरमधला चिक आहे ना तर तो छान असं शिजलेला आणि जो काही बाहेरचा आहे ना तर तो पण बघूया म्हटलं कसा झाला आहे. कारण तो पण शिजलेला त्याला कारण बराच वेळ गेला, कारण वारं सुटल्यामुळं थोडासा जास्तच वेळ झाला. आणि तर वहिनी आणि मी ज्या काही आता चिकाच्या वड्या आहेत ना तर त्या कट करून घेते. आणि वहिनीसुद्धा 1 दिवसासाठी माहेरी गेल्या होत्या, म्हणजे सांगलीला गेल्या होत्या. थोडंसं त्यांच्या चुलत्यांना बरं नव्हतं त्यामुळे बघून लगेच येणार होत्या वापस. तर 1 दिवसासाठीच त्या जाऊन आलेल्या. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं आमचं आणि मग म्हटलं वड्या आहेत ना तर त्या चला आता वहिनी आपण दोघीजण कट करून घेऊया. कुकरच्या डब्यामध्ये केलं म्हटलं की यावड्या हाईटला जास्त होतात आणि अशा जाड होतात, त्या पण एकदम छान होतात, एकदम रसरशीत अशा झालेल्या. आतपर्यंत एकदम स्पॉन्जी अशी जाळी पण खूप छान सुटली होती या वड्यांना. तर या चिकाच्या खिसून वड्यासुद्धा खूप छान होतात. आणि थोडंसं चिक ठेवलेलं बघूया म्हटलं तर करायचं होतं की नाही होतंय, पण या वड्यासुद्धा सगळ्यांना आवडतात, छान लागतात, म्हणून याच पद्धतीने अशा ह्या वड्या केलेल्या आहेत. खिसूनसुद्धा अप्रतिम होतात वड्या ह्या. आणि दोन्ही कुकरच्या डब्यामधला इथं चिक आहे ना तर तो म्हणजे चिकाच्या वड्या आहेत ना तर ते छान अशा झालेल्या आहेत. तर इथे साक्षीनी आणि श्रावणीने आमच्या दोघींच्या हातावरती छान अशी मेहंदी काढलेली आहे, तेच आम्ही दाखवत होतो. मस्त आलेली डिझाईन. ज्या काही खिसून आपण खोबऱ्याच्या वड्या वगैरे करतो ना तर तशा प्रकारे फक्त चिक शिजवून घ्यायचं, त्याच्यामध्ये काहीसुद्धा घालायचं नाही आहे. आणि त्या फक्त चिक शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते खिसायचं आणि साखर वगैरे घालून वेलची पूड घालून ते पाणी आटेपर्यंत हे करायचं. आणि खोबऱ्याच्या वड्या करतो ना तर तशा प्रकारे त्या वड्या करायच्या असतात, त्यासुद्धा मस्त होतात. पण आम्ही आज या अशा पद्धतीने वड्या केलेल्या आहेत आणि वहिनीसुद्धा काढतात बघा. एकदम छान अशा ह्या वड्या निघलेल्या आहेत दोन्हीसुद्धा.
आणि परातीमधल्या थोड्याशा मला काहीतरी बिघडल्यासारख्या वाटत होत्या, पण टेस्टला छान झाल्या होत्या, अप्रतिम झाल्या होत्या त्यासुद्धा. आता परातीमध्ये केल्यामुळं त्याचा शेप बघा किती छान आलेला आहे, म्हणजे पातळ पण आलेलं आहे. जसं काही काजू कतली वगैरे वड्या असतात ना, तर तशापैकी असं छान शेप असा आलेला आहे. मला सगळ्या याच्यामध्येच करायच्या होत्या, पण झालं वेगळेच करायला गेले, एकन झालं एक असं काहीतरी माझं झालेलं आहे. आणि कुकरच्या डब्यामधल्या सुद्धा एकदम मस्त झालेल्या आहेत, स्पंजी स्पंजी अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. आणि हे सुख बघा गावाकडेच असतं, असं केल्या केल्या गरम गरम. आणि मस्तपैकी आम्ही आता वड्यांवरती तव मारून घेतलेलं आहे. पण वहिनीनं आमच्या इथं वड्या आवडत नाहीत खायला. बघा कसं असते, आपल्याला तिकडे मिळत नाही म्हणून आपल्याला खायला भेटत नाही, आणि इथं असतंय पण त्यांना खायचं नसतंय, असं काहीतरी असते. आमची गप्पा चाललेल्या दोघींच्या, आम्हाला मिळत नाही वहिनी, तुम्हाला एवढं छान असतं तरी खात जावा. तर त्या या वड्या अजिबातच खात नाही आणि खाल्ल्यासुद्धा नाही त्यांनी. तर दोन्हीमधल्या सुद्धा वड्या छान झालेल्या. फक्त परातीमधल्या थोड्याशा चिकट वाटल्या मला, पण कुकरमधल्या तर एकदम छान झालेल्या. जाळी पण खूप छान सुटली होती त्याला, आणि एकदम रसरशीत अशा मस्त झाल्या होत्या या वड्या. आणि कलर वगैरे पण किती छान आला आहे बघा. आणि वेलची अशी जरा मोठी मोठी असेल ना तरच ती छान लागते, म्हणजे दाताखाली आल्यानंतर छान लागते. एकदम बारीक पूड करून घालण्यापेक्षा ना तर अशा प्रकारे घालायची. तर श्रावणीला सुद्धा खूप छान वड्या आवडल्यात, आणि संग्राम वगैरे तर सगळ्यांनी खाल्ल्या. आपण वहिनी आणि आई आणि भाऊ हे तिघं अपवाद आहेत, अजिबात वडी खात नाहीत. आणि आम्ही सगळ्यांनी अशा वड्या खाऊन वगैरे घेतल्या. तर या वड्या गरम गरम खाण्यापेक्षा ना तर फ्रीजमध्ये ठेवायच्या, थंड करायच्या, चांगले सेट झाल्यानंतर ना एकदम कडक पण बनतात आणि टेस्टला एकदम अप्रतिम छान लागतात. थंड थंड ह्या वड्या खूप मस्त लागतात. तर अशा या प्रकारच्या वड्या कोणी कोणी खाल्लेल्या आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा, किंवा खिसून कोणी कोणी खाल्लेल्या आहेत, बनवलेल्या आहेत ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वड्या आवडतात ते सुद्धा सांगा. तर आमच्या इथं तर सगळ्यांना, मला तर खिसलेल्या चिकाच्या वड्यासुद्धा आवडतात, अशासुद्धा वड्या आवडतात. आणि आमच्या घरी अर्चनाला वगैरे तर खूप आवडतात. आणि पण आता इथनं ते सांगलीला कधी पोच करायचं, कसं जाणार, त्यामुळं काही आता मी पोचवू शकत नाही. कारण ती वड्या बघितल्यानंतर नक्कीच म्हणणार आहे की वड्या घेऊन या इकडे पार्सल. आणि मी या वड्या स्टेटसला जेव्हा फोटो काढून ठेवला ना तर बऱ्याच जणांनी सांगितलं की या वड्या आम्हाला इकडे पार्सल पाठवून द्या. तर शहरामध्ये ह्या वड्या आपल्याला काही मिळत नाही, गावाकडंच ह्या वड्या आपल्याला अशा खायला भेटतात. आणि मस्तपैकी थोडेसे फोटो वगैरे काढले होते. तर हा होता आमचा आजचा छान गावाकडचा खरवस वडी स्पेशल व्हिडिओ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.